आपण ज्या पृथ्वीवर जन्मलो, जगतो आणि मरतो, तिची जन्मकथा नेमकी काय आहे याचा मानव आजच नव्हे वर्षानुवर्ष विचार करतो. त्याच्यावर अनेक शास्त्रज्ञांनी काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये 350 वर्षापूर्वी जेम्स आशर हा एक शास्त्रज्ञ होऊन गेला. त्याने असं म्हटलं की 4400 वर्षापूर्वी पृथ्वीचा जन्म झाला. पण ज्या वेळेला पुढच्या शास्त्रज्ञांनी कार्बन टेस्ट वगैरे केल्या, आणखी संशोधन केलं, त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की त्याचा दावा खोटा होता. आणि मग असं लक्षात आलं की अनेक कोट्यावधी वर्ष, अब्जावधी वर्षापूर्वी ह्या पृथ्वीची निर्मिती झालेली आहे. मग 4000 वर्षापूर्वी, जसा उद्या रविवारी 21 जूनला कंकणाकृती चंद्रग्रहण आहे, तशीच एक घटना चीनमध्ये हजारो वर्षापूर्वी घडली. त्यावेळी चीनचा सम्राट राज्य करत होता. त्याला असं दिसलं की चीनमध्ये ड्रॅगनची कल्पना पूर्वापार आहे. एक मोठा अनाकोंडासारखा साप आहे आणि ह्या ड्रॅगननी सूर्याला गिळलेलं आहे. आणि काही वेळानंतर असं दिसतं की हळूहळू सूर्य तो पूर्ण गिळत जातो. यावेळेला सम्राट घाबरतो आणि आता आपला संपूर्ण विनाश जवळ आलेला आहे असं त्याला वाटतं. म्हणून तो आपल्या राज्यामध्ये दंडी पेटवतो की सर्वांनी जे हातात असेल ती वाद्य घ्या आणि ह्या ड्रॅगनला हाकला. आणि त्या इतका आवाज मोठा झाला पाहिजे की ड्रॅगन घाबरून सूर्याला परत त्यांनी सोडून गेलं पाहिजे. आणि मग इकडं सगळीकडे वाद्य वाजायला लागतात. आणि मग सगळं वाद्य वाजायला मध्यंतरी नाही का कोरोनाच्या वेळेला तुम्ही थाळ्या वाजवल्या, असाच प्रकार त्यावेळेला. आणि मग त्यानंतर असं दिसतं की थोड्या वेळाने खरोखर त्या ड्रॅगननी गिळलेला सूर्य हळूहळू सोडत येतो आणि काही वेळानंतर पूर्ण ड्रॅगनच्या तोंडातून तो सूर्य बाहेर येतो. आणि मग ह्या सगळ्यांना आनंद होतो की सम्राटाने जी वाद्य वाजवायला सांगितली तो किती शहाणपणाचा सल्ला होता असं जनतेला वाटायला लागतं. पण खरं तर तो मूर्खपणाचा होता. कारण शास्त्रज्ञांनी पुढे सिद्ध केलं की ही ग्रहणं असतात. चंद्र, सूर्य आणि पृथ्वी ज्यावेळी एकाच सरळ रेषेमध्ये येतात त्यावेळी असा एक निसर्गाचा हा नैसर्गिक चमत्कार म्हणा हा घडत असतो. अर्थात तो चमत्कार असतच नाही असं विज्ञानाचं मत असतं. फक्त आपलं निरीक्षण त्याच्यामध्ये कमी पडलेलं असतं. मग पृथ्वीची ज्यावेळी निर्मिती झाली, मग त्या निर्मितीनंतर लगेच जीवसृष्टी निर्माण झाली का? तर शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे जीवसृष्टी लगेच निर्माण झालेली नाही. त्याला हजारो लाखो वर्ष गेली. आणि मग त्याच्यामध्ये डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांताप्रमाणे हळूहळू मानव उत्क्रांत व्हायला अनेक वर्ष निघून गेलेली आहेत. आणि त्यामुळं ही उत्क्रांती, त्याची किंमत आणि त्याला गेलेली वर्ष जर पाहिली तर मानवाची निर्मिती ही सरळ साधी एका काही वर्षातली नव्हे, खूपच वर्षापूर्वीची आहे. मात्र डार्विनचा सिद्धांत जो होता तो डार्विनच्या सिद्धांताला धार्मिक लोकांनी विरोध केला. कारण त्यांचं म्हणणं असं होतं की गॉड क्रिएटेड मॅन इन हिज ओन इमेज. आणि म्हणून त्यांना असं वाटायचं की ईश्वरानेच मानवाला निर्माण केलेलं आहे. व पुढं असं होतं की विज्ञानाची आणि धर्माची निसर्गाबद्दलच्या संशोधनातून हळूहळू फारकत वाढत जाते. मग भारतीय हिंदू धर्म असो, त्यामध्ये भागवत ग्रंथामध्ये म्हटलं की वृक्ष, लता, फळे, फुले, पशु, सरपटणारे प्राणी, मासे, कीटक इत्यादी तयार करूनही परमेश्वरास समाधान वाटलं नाही. आणि म्हणून परमेश्वरानं माणूस तयार केला. ब्रह्मा व लोक, विषणम मुदुपाक देवा, ब्रह्म समजून घेण्याची त्याच्याकडे बुद्धी आहे, त्यामुळे परमेश्वर संतुष्ट झाला. एकदा असं झालं की बर्ट्रांड रसेलबद्दल आपण एक व्हिडिओ केलेलाच आहे. तर बर्ट्रांड रसेलांचं व्याख्यान सुरू असताना ज्या वेळेला एक वृद्ध बाई प्रश्नोत्तराच्या तासामध्ये म्हणते की अरे, पृथ्वी ही सपाट असून तुम्ही विज्ञानाच्या नावावर खोटी माहिती का सांगता? विज्ञानाच्या नावावर तुम्ही पृथ्वी गोल आहे असं का सांगता? मग त्यावेळी रसेलने विचारलं की ती चपटी जर आहे ती कशावर आधारित आहे?
ती म्हणते की कासवावर आहे. मग ते कासव कशावर आहे, तर ती म्हातारी बाई म्हणते की मोठ्या दुसऱ्या कासवावर आहे. असा टॉवर ऑफ टॉर्टाईज ती बाई स्पष्ट करते. हे सगळं सांगितल्यानंतर ज्या वेळेला ही कथा ज्या वेळेला स्टीफन हॉकिंग सांगतात त्यावेळी ते म्हणतात की या बाईला जेवढं विश्वाबद्दलचं अज्ञान आहे, माहिती आहे, तीच गोष्ट आम्हा शास्त्रज्ञांची आहे. आम्हाला नेमकं हे विश्व केव्हा निर्माण झालं, याच्या शेवटी काय होणार आहे, याच्याबद्दल आम्हाला काही कल्पना नाही. ते म्हणतात की महास्फोटापासून सर्व विश्व निर्माण झालं असं आम्ही शास्त्रज्ञ म्हणतो, पण या महास्फोटाच्या 1 सेकंद अगोदर नेमकं काय झालं, व्हॉट हॅपन बिफोर बिग बँग, हा शास्त्रज्ञांना न सुटलेलं कोड आहे. त्यामुळे धर्म आणि विज्ञानामध्ये अजूनही निसर्गाबद्दलचं प्रचंड अज्ञान आहे. त्या फक्त एक उत्सुकता असते की आम्ही आलो कुठून, जाणार कुठे, मरणोत्तर अस्तित्व आहे का. आणि मग ह्यावर ऑलरेडी धर्माने काही रेडीमेड उत्तरं दिलेली आहेत. जवळजवळ जगभरातल्या अनेक धर्मांचा जरी अभ्यास केला तरी प्रत्येक धर्मामध्ये काही कॉमन फॅक्टर असतात, त्याचाही आपण नंतर विचार करू. यामध्ये एक महत्त्वाचा भाग असा आहे की फिलॉसॉफीच्या क्षेत्रामध्ये ख्रिस्तपूर्व 340 वर्षापूर्वी एरिस्टॉटल हा ग्रीक फिलॉसॉफर जन्माला. त्याने स्वर्ग या आपल्या ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की पृथ्वी सपाट नसून गोल आहे. आणि पुढं ख्रिस्तोत्तर 2ऱ्या शतकात टॉलेमी नावाच्या शास्त्रज्ञानं या कल्पनेचा पुढे विस्तार केला. 1554 साली पोलिश धर्मोपदेशक निकोलस कोपर्निकसनं विश्वरचनेचं एक साधं मॉडेल मांडलं. रचना म्हणजे ज्याला मॉडेल आपण म्हणतो की कसं विश्व निर्माण झालं याचं एक काही सैद्धांतिक आराखडा मांडला. आणि त्याच्यामध्ये हे स्थिर असून केंद्रभागी आहे आणि त्याच्याभोवती पृथ्वी व इतर ग्रह फिरतात. पण या विचारांची दखल पुढे 100 वर्ष कुणी घेतली नाही. त्यानंतर जर्मन खगोलशास्त्रज्ञ जोहान्स केपलर आला आणि इटालियन खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली यानं कोपर्निकसच्या सिद्धांताला पाठिंबा दिला. त्यामुळे 1609 साली एरिस्टॉटल व टॉलमीच्या सिद्धांताचा शेवट झाला असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. कोपर्निकस पूर्वी भारतात 5व्या शतकामध्ये आर्यभट्ट बिहारमध्ये जन्माला. पृथ्वी आसाभोवती फिरते हे त्याचं मत तत्कालीन समाजाला विचित्र वाटलं, पटलं नाही. मग तो गुजरातमध्ये गेला आणि पुढे केरळात स्थायिक झाला असं म्हणतात. बऱ्याच कालावधीनंतर 1687 साली सर आयझॅक न्यूटन यांनी फिलॉसॉफी नॅचरलिस्ट प्रिन्सिपिया नावाचा एक भौतिकशास्त्रावरील अप्रतिम ग्रंथ लिहिला आणि त्यात ग्रह तारे कसे फिरतात ते स्पष्ट केले. याशिवाय न्यूटननं वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. म्हणजे असं न्यूटनच्या बाबतीत म्हणतात की तो सफरचंदाच्या बागेत बसला होता आणि झाडावरून एक सफरचंद खाली पडलं आणि मग त्याला असं वाटलं की हे खाली का पडलं, वर का गेलं नाही, आणि त्यातून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. वास्तविक ही कपोलकल्पित कथा आहे, ती एक रूढी बनली विज्ञानातली. फक्त न्यूटनने एवढंच म्हटलं होतं की चिंतन करत असताना आपणाला गुरुत्वाकर्षणाची कल्पना सुचली. ज्यू, ख्रिश्चन, मुस्लिम, भारतीय धर्मग्रंथात भूतकाळात मर्यादित वेळी विश्व निर्माण झाले असं ढोबळ मानाने म्हणतात. कारण विश्वाचं अस्तित्व स्पष्ट करण्यासाठी विश्वाला आदी कारण आहे असे सांगण्याची गरज भासली. संत ऑगस्टिन यांनी द सिटी ऑफ गॉड या ग्रंथात म्हटलंय की संस्कृतीचा विकास होत आहे आणि त्यामागे कोण आहे, तंत्र कुणी विकसित केले आम्ही हे जाणतो. बुक ऑफ जेनेसिस नुसार विश्वाची निर्मितीचा काळ ख्रिस्तपूर्व 5000 वर्षाचा मानलाय. पण एरिस्टॉटल आणि इतर ग्रीक तत्वज्ञानांनी जग निर्माण केले ही कल्पना कुणाला आवडली नाही, कारण त्यात देवाला आकार घुसडलेला आहे. म्हणून अनेक वेळेला नास्तिकवादी विचारसरणी ज्याला आपण म्हणतो त्यांनी असं म्हटलंय की मॅन हॅज क्रिएटेड गॉड, नॉट गॉड हॅज क्रिएटेड मॅन ऑर द नेचर. आणि त्यामुळं या दोन दृष्टिकोनाच्या भिन्नतेनुसारच एक ऑब्जेक्टिव्ह वैज्ञानिक दृष्टिकोन डेव्हलप झाली आणि एक धर्मावर आधारित विश्वरचनेचे सिद्धांत मांडायला लागले. त्यामुळे धर्म आणि विज्ञानाचा हा जो
सापशिडीचा खेळ आहे हा चालूच आहे. विश्वाची सुरुवात कशी झाली या प्रश्नाचा उहापोह फिलॉसॉफर इमॅन्युअल कांटनं 1881 साली पहिला प्रथम केला. क्रिटिक ऑफ प्युअर रिझन जे त्याचं पुस्तक आहे त्यामध्ये कांटचं म्हणणं असं होतं की जर विश्वाला सुरुवात नसेल तर कोणत्याही घटनेपूर्वी अनंत काळ आहे असे मानावे लागेल आणि असे मानणे निरर्थक आहे. याउलट जर विश्वाला सुरुवात असेल तर त्यापूर्वी अनंत काळ असला पाहिजे. विश्वाच्या जन्मापूर्वी काळाच्या कल्पनेला किंवा कन्सेप्ट ऑफ टाइमला अर्थच नाही ही गोष्ट प्रथम संत ऑगस्टिननी सांगितली. ऑगस्टिनला एकाने विचारलं की व्हॉट वॉज युअर गॉड डुईंग बिफोर ही क्रिएटेड द युनिव्हर्स. विश्व निर्माण करण्यापूर्वी तुमचा देव काय करत होता. ऑगस्टिन हे संत होते, नाहीतर तुमच्या आमच्यासारखा जर असता तर त्याला उत्तर दिलं असतं ही वॉज क्रिएटिंग हेल फॉर दोज हू आस्क सच नॉनसेन्सिकल क्वेश्चन्स. असे मूर्खपणाचे प्रश्न विचारणारे, ईश्वराबद्दल शंका घेणाऱ्या नास्तिकांच्यासाठी देव नरक बनवत होता असं उत्तर दिलं असतं. तर यातला गमतीचा भाग जर आपण सोडला तर ऑगस्टिननी सांगितलं की काळ हा ईश्वर निर्मित विश्वाचा एक गुणधर्म आहे आणि विश्व निर्माण होण्यापूर्वी काळ अस्तित्वातच नव्हता. देर वॉज नो टाइम बिफोर युनिव्हर्स बिगॅन किंवा युनिव्हर्स वॉज क्रिएटेड. पुढं असं होतं की विज्ञानाचा आपण आढावा घेतो त्यावेळेला ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक जेम्स क्लार्क मॅक्सवेल याने 1865 मध्ये क्रांतिकारक सिद्धांत मांडला की चुंबक शक्ती आणि विद्युत शक्ती या दोन वेगवेगळ्या सिद्धांताचा त्याने समन्वय साधला. त्याच्या सूत्रानुसार एकत्रित विद्युत चुंबकीय म्हणजे इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम त्याच्यातून इलेक्ट्रोमॅग्नेटिझम फॉर्म होतो. विद्युत चुंबकीय सिद्धांत त्यानं मांडला आणि त्या ठराविक गतीनं लाटाप्रमाणे त्या विद्युत चुंबकीय लहरी प्रवास करू शकतात. 1887 साली पदार्थ विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळालेल्या पहिला अमेरिकन शास्त्रज्ञ अल्बर्ट मायकेलसन आणि एडवर्ड मोर्ले यांनी पृथ्वीच्या गतीच्या दिशेनं व पृथ्वीच्या गतीच्या काटकोनात प्रकाशाचा वेग तुलनात्मक मोजला आणि या दोन्ही गती एकच असल्याचं आढळलं. पुढं 1918 जे नोबेल पारितोषिक विजेते जर्मन शास्त्रज्ञ मॅक्स प्लांक यांनी प्रचलित कल्पनेला धक्का दिला. या शतकाच्या प्रारंभी त्यांनी सांगितलं की अणूतून प्रक्षेपित होणारी ऊर्जा सलग अखंड नसून खंडित पुंजाच्या स्वरूपात क्वांटा ऑफ एनर्जी बाहेर पडते. एका नैसर्गिक स्थिरांकावर त्याच्या सिद्धांतालाच आता मॅक्स प्लांकचा स्थिरांक असं म्हणतात. 1858 साली जन्मलेले भारतीय शास्त्रज्ञ सर जगदीशचंद्र बोस यांनी विद्युत वनस्पती क्षेत्रात मूलभूत संशोधन केलं. 1937 साली ते वारले. ऑल्विन टॉफलर याचं फ्युचर शॉक हे जगप्रसिद्ध पुस्तक आहे. त्यात त्यांनी मानवी जीवनाचे 50,000 वर्षाच्या कालखंडाचे एक गणित मांडलं आहे. गेल्या 50 सहस्त्रकातील 40 सहस्त्रके मानवाने असंस्कृत गुंफावासी अवस्थेत काढली. अगदी अलीकडे म्हणजे गेल्या शतकातच खऱ्या अर्थाने विज्ञानाचा विकास झाला. आईन्स्टाईन, मॅक्स प्लांक, निल्स बोर, डिरॅक, हायसेनबर्ग, श्रोडिंगर, चंद्रशेखर, स्टीफन हॉकिंग अशा थोर शास्त्रज्ञांनी मानवाला फार उंचीवर नेले. आज मांडलेला वैज्ञानिक सिद्धांत शोध उद्या प्रयोगात रूपांतर होतो, तर तो प्रयोग परवा तंत्रज्ञान बनतो आणि मग मानवाच्या दैनंदिन जीवनात तो विविध उपकरणाद्वारे प्रगट होतो. अर्थात या नवनव्या तंत्रामुळे होणाऱ्या अपायांची जाणीव मानवाला विज्ञानाच्या या 20व्या शतकाच्या शेवटी होऊ लागली आहे. 20व्या शतकात 2 महायुद्ध झाली, छोटी मोठी युद्धे, लढाया जगभर चालूच आहेत. आजही ती थांबलेली आहेत असं नाही, परंतु मानव खऱ्या अर्थाने सुसंस्कृत व्हायचा असेल तर धर्म आणि विज्ञानाचा सुरेख संगम साधून तो जीवन जगू शकतो. म्हणजे विज्ञानाचा मागोवा घेत असताना धर्माचा खरा अर्थ जो नैतिक आहे ते जर आचरण केलं तर वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा मानवजातीसाठी होणारा वापर हा सुद्धा नैतिकच राहील. त्यातून मानवजातीचं कल्याणच होईल असं मला वाटतं. या विज्ञानाच्या बाबतीमध्ये
जवळजवळ 20 वर्षापूर्वी मी 1000 वर्षातील विज्ञान असं एक छोटं पुस्तक मी लिहिलेलं होतं.